बघा 2000, नीट लक्ष द्या, 2468 भागिले 2 आपल्याला अशा प्रकारचा भागाकार करायचा आहे. आता हा सोप्या पद्धतीने आपण भागाकार कसा करायचा तर ते समजून घ्या. बऱ्याच जणांना भागाकार काय आहे अशा पद्धतीने करतात आहे की नाही. हे असं इथं 2468 असं लिहित बसतात आणि तो भागाकार आपला बऱ्याच जणांचा काय होतो स्टेप मध्ये चुकतो. तर मग आता तो भागाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा बघा. काय करायचं, हे 2 4 6 आणि 8 यांना काय करायचं टप्प्यामध्ये काय करायचं टाकायचं. पहा कशामध्ये टाकायचं, त्याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी काय करायचं, अशा प्रकारच्या एक एक अंक एका एका कप्प्यात लिहायचा. बरोबर. आता कितीनं भागायलो आपण, कितीनं भागायलो, तर त्या 2 2 चे गट करायचे. कशाचे गट करायचे, 2 2. आता सुरुवात कुठून करायची पहा, या ठिकाणाहून उजवीकडून डावीकडे भागाकार करत असताना काय करायचं आपण, उजवीकडून डावीकडे. कितीचा गट करायचा सांगितलाय, पहा हे 2 चा. मग इथं जे रेषा मारल्या त्या रेषा मारून घ्यायचा 2 चा गट. बरोबर ठीक आहे ना. किती रेषा मारल्यात मी, 2. म्हणजे हे 2 चा काय झाला, एक गट झाला. किती गट झाला, एक गट झाला. मग जो गट आहे तो कुठं लिहायचा आहे, खाली लिहायचा. कुठं लिहायचा आहे, खाली. किती गट झाले, 2 चे एक झाले. आता इथं 4 चे बघा आपल्याला डायरेक्ट काय करायचं, रेषा पडायच्या. 1 2 चा एक गट, पुन्हा 1 2. एकूण किती झाले बघा, 1 2 3 4. किती गट झालेत रे, 4 झालेत का, त्या 2 चा हा एक गट आणि ह्या दुसऱ्या 2 चा एक गट. एक आणि एक किती झाले, 2 गट झाले. किती गट झाले, 2 गट झाले. किती गट झाले, 2 गट झाले. समजून घ्या, सोपं आहे एकदम. बरोबर. त्याच्यानंतर हे किती आहेत रे, 6. आता बघू आपण इकडे बघा, मोजायचं आणि कसं करायचे, कितीचे गट करायचे, 2 चे. 1 2 3 3 3 4 5 6. म्हणजे किती गट झाले, 2 2 चे. पेन खाली ठेवा, पुन्हा लिहा. तोपर्यंत लिहायचं नाही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. आपल्याला किती गट झाले, 3 गट झाले. झाला आपला कार्यक्रम. बरोबर. आता राहिलं काय, 8. बघा 1 2 1 2 किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8. किती गट झाले रे, 1 2 3 4. किती गट झाले, 4. झालं आपलं उत्तर. किती उत्तर आलं, 1224. किती उत्तर आलं आपलं, 1224. सोपं आहे का नाही. आता बघू आपण, आता बघू की माझं उत्तर रेग्युलर पद्धतीनं खरंच 1234 येत आहे का बाबा. बघू आपण. चला तर बघायला तयार आहेत का, बघा. बेक 2 मधून 2 गेले 0. आता वरतून घेतला 4चा, बे 2 4. 4 मधून 4 गेले 0. वरतून घेतला हे पुन्हा 6, बे 3 6. 6 तून 6 वजा केले 0. पुन्हा हा उरलेला 8 घेतला, बे 4 8. 8 मधून 8 गेले 0. बाकी किती उरली, 0. आणि भागाकार किती आलाय बघा, 1224. म्हणजे आपण असं केलेलं उत्तर बरोबर आलंय का, आलंय का. बघा इथं उत्तर 1234च आलंय. तुम्ही म्हणताल सर काय होतं आता, 3966 भागिले 3. अशा प्रकारे होतं. तर काय करायचं सांगितलं होतं मी,
3966 काय करायचे असे, बरोबर. आणि गट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कुठून करायचंय, उजवीकडून डावी. कितीचे गट करायचे रे, 3-3चे गट. कितीचे गट करायचे, 3-3चे गट करायचे. हे पहिला कप्पा शब्दांसाठी, दुसरा कप्पा गटासाठी, बरोबर. आणि तिसरं काय आहे, किती गट झाले, बरोबर. किती गट झाले म्हणजे ते आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा 3-3चे गट करा. चला मग 1 2 3 किती गट झाले रे, 1 गट झाला. 9चे बघा 1 2 3 1 2 3 6 झाले का, 6 7 8 9 किती झाले मग, हे 3चा एक गट, हे दुसरा गट, तिसरा गट. 3 त्रिक 9, बरोबर. 3 त्रिक 9. त्याच्यानंतर आता बघा 6चे गट 1 2 3 4 5 6 किती झाले रे, 3-3चे गट. 3-3चे गट किती झाले, 2 झाले, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं बघा 6चे 1 2 3 1 2 3 किती गट झाले, 2. म्हणजे आपलं उत्तर किती आलं रे, 1322. किती जणांचं उत्तर आले, हात वर करा. $98,372 भागिले 4. उरलं का बाकी, काय उरलं का, नाही. म्हणजे आपलं उत्तर किती आलं रे, 24,593. म्हणजे आपलं उत्तर आलंय 24,593. उत्तर आलंय का नाही बघू आपण एकदा, ठीक आहे. कुठं बघायचंय, भागाकार करून साधा बघू. ज्यांना येतंय त्यांनी बघायचं, ज्यांना नाही येत त्यांनी गटाने करायचं. निरीक्षण करा. हे बघा 4 1 4 4 2 8. इथं बाकी 1 उरली, वरून घेतले 8, 4 चूक 16, बरोबर. इथून 2 उरले, हे 0, वरून घेतला 3, बरोबर. 4 पंचे 20, इथं उरले किती, 3, वरून घेतला 7, 4 9 36, 1 उरला, वरून घेतला 2, 4 त्रिक 12. उत्तर आलं का हे, त्या 3 ला पुढे ढकललं किती झाले, 37. 37 संख्या झाली. त्या 37चे पुन्हा गट केले, किती झाले, 36. मग त्यातला 1 उरला, मग हे 1 उरल्याला काय केला मी, ह्याच्या पुढे ढकलला संख्या. किती संख्या झाली ही, 12. 12चे पुन्हा गट केले, बरोबर किती झाले, 3. इथं काही शिल्लक उरला नाही. शिल्लक उरला नाही म्हणजे बाकी काय उरली, काहीच नाही उरली, 0 उरली, बरोबर की नाही. इथं म्हणजे आपलं उत्तर 24,593 आले.